नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मस्त मजेत ना? स्वागत आहे तुमचं तुमच्या फेवरेट चॅनल टॉपर चॅम्पियनमध्ये. आज आपण बघणार आहोत इंट्रोडक्शन टू बायोटेक्नॉलॉजी क्लास 9th महाराष्ट्र बोर्ड लेक्चर नंबर 5. जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर देखील करा. तर चला सुरू करूयात. हा चॅप्टर या लेक्चरनंतर चॅप्टर संपेल, चॅप्टर एंड होईल. त्यानंतर 18वा चॅप्टर सुरू करायचा आहे. तो 2 ते 3 दिवसात संपेल चॅप्टर. नंतर तुमचा सिलेबस संपत आहे. ओके, तर बघा ॲप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी फ्लोरिकल्चर नर्सरीज अँड. तर बघा हे जे आहे आपल्याला काय बघायचं आहे, म्हणजे बघा जी बायोटेक्नॉलॉजी आहे, जे फ्लोरिकल्चर म्हणजे मध्ये जे फूल उत्पादन करतात. ओके, जसं आपण फ्लावर्स प्रोड्यूस करतो त्याला काय म्हटलं जातं, फ्लोरिकल्चर म्हणतात. जसं ॲग्रिकल्चर शेती करतो त्याला ॲग्रिकल्चर असं म्हणतात. ओके, तसंच याला फ्लोरिकल्चर्स म्हणतात. नर्सरी झालं, त्यानंतर तुम्हाला माहीत असेल नर्सरी काय असतं. नर्सरी म्हणजे स्मॉल प्लांट जे आहेत ते ग्रो करतात, लहान प्लांट जे आहेत ते ग्रो करतात, त्यांना इन्व्हायरमेंट त्यामध्ये तशा पद्धतीनं तयार केलं जातं. ओके, त्यानंतर जे फॉरेस्ट आहे ते झालं. ओके, तर हे टिश्यू कल्चर असे प्लांट्स जे बायोटेक्नॉलॉजीच्या हेल्पने प्रोड्यूस करतात. टिश्यू कल्चरचा यूज केला जातो, जो कारण आपण जे लार्ज क्वांटिटीमध्ये त्याला प्रोड्यूस करू शकतो. ओके, जास्त प्रमाणात त्याला आपण उत्पादन करू शकतो. त्याच्याकडे फ्लावर्स असतात. ओके, त्याच्याकडे फ्लावर्स असतात. त्यानंतर त्याच्याकडे चांगल्या क्वालिटीचं फूड असतं आणि तो फूड जे आहे हे आहे तर ते ग्रो देखील करतं. ओके, आणि त्याचे प्लांट जे आहे ते प्लांट पूर्ण ग्रो करतात. आपण जे प्लांट जे आहे ते प्लांट आपण पूर्ण ग्रो करू शकतो हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी. ओके, तर ही जी आहे ही कमी टायमात शॉर्ट टाईममध्ये आपण हे काय करू शकतो करू शकतो. ओके, कमी टायमात हे करू शकतो. ओके, लार्ज स्केलमध्ये आपण त्याचे काय करू शकतो, उत्पादन करू शकतो. ओके, कमी टायमात ह्याचं काय करू शकतो, आपण जास्त उत्पादन करू शकतो. तुम्ही बघितलं असेल की काही प्लांट्स जे आहेत जे नॅचरली आपण उगवले जातात. ओके, तुम्ही जर बघितलं असेल काही आंब्याची झाडे किंवा वगैरे जर आपण हे असे म्हणजे नर्सरीतले वगैरे जर आणले असेल, तुम्ही बघितलं असेल गावाकडे किंवा कुठं नर्सरीतल्या प्लांटला लवकर फ्रुट्स येतात आणि जे नॅचरली आहे त्यांना खूप वेळ लागतो. ओके, तसं काय केलं जातं, तर हे बायोटेक्नॉलॉजीच्या हेल्पने केलं जातं. त्याच्यामधले त्याच्यामध्ये बायोटेक्नॉलॉजीच्या हेल्पने त्याच्यामध्ये काही चेंजेस केले जातात. ओके, तर हे आहे. ओके, त्याच्यामुळे काय होतं, त्याचे जे लार्ज प्रमाणात जे आहे त्याचं प्रोडक्शन केलं जातं. ओके, आता याचे बेनिफिट्स काय आहेत ते आपण बघूयात. बेनिफिट्स काय आहे तर बघा, हे जे आहे ग्रोथ जे आहे तर ती बेस्ट क्वांटिटीमध्ये होते. ओके, आणि हे जे प्लांट्स जे आहेत लार्ज स्केलमध्ये होतात, जास्त प्रमाणात आपण उगवतात. त्याचे फ्लावर्स हे जे आहे हे भारी प्रमाणात असते, एक्सलन्स क्वालिटी असते, यांची चांगली खूप प्रमाणात क्वालिटी असते. आणि जे प्रोडक्शन जे आहे आपण फुल प्लांट जे आहे पूर्ण ग्रो करू शकतो, तेही लेस टायमामध्ये कमी टायमामध्ये आपण ग्रो करू शकतो. जर तुम्ही पाहिलं असेल की बघा एक एक्झाम्पल देतो, तुम्ही रिलेट करताल. म्हणजे आता जी गावाकडे असतील किंवा प्रत्येक जण करण्याचा ट्राय करा. बघा एक जसं नॅचरली आंब्याचं झाड ग्रो झालेलं बघितलं असेल तुम्ही. ओके, आणि एक आर्टिफिशियली बायोटेक्नॉलॉजीच्या हेल्पने केलेलं असेल. बघा जास्त लवकर फळ कशाला येतं, तर जे आपण बायोटेक्नॉलॉजीच्या हेल्पने केलेलं असतं ते काय असतं, कारण आपण काय केलं जातं, दुसऱ्या जीन्स जे आहे तर जीन्स एक नवीन तयार केला असतो किंवा दुसऱ्याचा टाकलेला असतो. त्याच्यामुळे काय असतो, तो लवकर कमी टायमात आणि चांगल्या प्रमाणाचं फळ त्या ठिकाणी आपल्याला मिळतं. ओके, ह्याचं जे आहे याचं आपण लार्ज स्केल प्रोडक्शन करतो, जास्त प्रमाणात प्रोडक्शन करतो. आणि याचं पॉलिनेशन आणि जर्मिनेशन जे आहे तर सीडमध्ये ते नॉट इनेबल असतं. म्हणजे बघा पॉलिनेशन म्हणजे काय, बघा पॉलिनेशन म्हणजे काय नेमकं. बघा पॉलिनेशन म्हणजे समजा एखादं प्लांट आहे. ओके, एखादं प्लांट आहे आणि समजा एखादा प्लांट आहे. ओके, समजा हा प्लांट आहे. ओके, हा एक प्लांट आहे आणि हा एक प्लांट आहे. ओके, तर हा 2 प्लांट्स आहेत, बरोबर. एखादा पक्षी समजा या झाडावर बसला किंवा या झाडावर बसला तर त्याने त्याच्या तोंडातून किंवा पायाने किंवा कशाने समजा ते जे आहे या झाडावर टाकलं आणि काय केलं, ते एका फ्लावरमध्ये गेलं, बरोबर. आणि ते काय केलं, ते त्या फ्लावरमधून गेलं आणि ते फ्लावरने काय केलं, ते हे केलं म्हणजे
त्याने ॲक्सेप्ट केलं आणि ते हे झालं. ओके, तर ते काही प्लॅन्टमध्ये ते आलं आणि त्यांनी काय केलं, एक हे केलं म्हणजे त्याने ते ॲक्सेप्ट करून त्याने ते ओव्हरीमधून ते गेलं. एक मोठी प्रोसेस आहे, तर ती ओव्हरीमधून वगैरे जाऊन ते हे केलं. ओके, तर ही गेल्यानंतर ते जे आहे ते म्हणजे काय करतं, ते एक रिप्रोडक्शन करतं, स्वतःला रिप्रोडक्शन करतं. ओके, तर ते हे आहे. ओके, किंवा वाऱ्याने देखील जाऊ शकतं. ओके, हे तुम्हाला क्लास 12मध्ये रिप्रोडक्शन लोअर अँड हायर प्लॅन्टमध्ये आहे. ओके, तर हे क्लास 12ला रिप्रोडक्शन लोअर अँड हायर प्लॅन्टमध्ये आहे. ओके, तर ते तुम्हाला पुढे शिकायचं आहे. आता पॉलिनेशन म्हणजे काय? पॉलिनेशन म्हणजे बघा, जे रूट जे आहे तर ते आपण काय करू शकतो, त्याला ग्रो करू शकतो. ओके, जरी नाही झालं तरी आपण त्याला ग्रो करू शकतो. ओके, तर हे आहे. ओके, आणि हे जे टिश्यू कल्चरचे जे टेक्निक आहे त्याला बायो रेडिकल म्हटलं जातं. जसं तुम्ही न्यूक्लिअर रेडिकल वगैरे ऐकलं असेल तर ते हे केलं जातं. ओके, हे जे आहे ग्रो जे आहे न्यूट्रिशन हे केलं जातं वेगवेगळ्या मीडियममध्ये ह्याला ठेवलं जातं, कारण जे किडे वगैरे जे आहेत त्यांना त्यांच्यापासून प्रोटेक्ट करण्यासाठी. ओके, आणि हे जे आहे अशा पद्धतीने ह्याचं काय केलं जातं, पॅथोजन केलं जातं. ओके, त्याला जे आहे ग्रो करण्यासाठी अशा प्रकारच्या टेक्निक्स खूप प्रमाणात वापरल्या जातात. ओके, प्लॅन्टचं जे आहे प्रोडक्शन व्हेरी लार्ज हे करण्यासाठी हे जे बायो रेडिकल आहे त्याचा बायोरेडिकलचा काय केलं जातं, यूज केलं जातं. ओके, प्रोडक्शन जे आहे प्लॅन्टचं जे आहे खूप जास्त प्रमाणात व्हेरी लार्ज प्रमाणात करण्यासाठी त्याचा काय केलं जातं, यूज केला जातो. ओके, कमी टायमात जास्त याचं प्रोडक्शन केलं जातं. व्हेरी लार्ज प्रमाणात याचं खूप जास्त प्रमाणात याचं काय केलं जातं, प्रोडक्शन केलं जातं. आणि ते जे आहे शॉर्ट टाईममध्ये हे केलं जातं, कमी टायमात मिनिमम याच्यामध्ये त्याचं हे काय केलं जातं म्हणजे त्याचं प्रोडक्शन केलं जातं. ओके, आणि ते मिनिमम रिसोर्समध्ये त्याचं काम केलं जातं. आणि मटेरियल जे आहे त्याचे मटेरियल्स लार्ज प्लांटमध्ये हे केलं जातं. ओके, त्याचे प्रोडक्शन जे आहे लार्ज प्रमाणात काढले जाते. काही मिनिमम त्याच्यामध्ये रिसोर्स लागतात त्याला. ओके, एक टिश्यू घेतला त्यात टाकला बरोबर झाला. ओके, सस्ते. ओके, त्यानंतर हे जे आहे प्लॅन्ट जे आहे प्रोडक्शन जे आहे तर ते लार्ज ह्याच्यामध्ये केलं जातं मिनिमम रिसोर्समध्ये. ओके, आणि हे जे प्रोडक्शन अशा पद्धतीने केलं आणि ह्याला काय म्हटलं जातं, टिश्यू कल्चर मेथड म्हटलं जातं. ओके, बघा हे जे अशा पद्धतीचे जे प्लॅन्ट आपण ग्रो करतो हे जे आहेत फ्री डिसीज असतात, म्हणजे याच्यामध्ये लवकर डिसीज येत नाही आहेत आणि व्हायरस फ्री देखील असे प्लांट्स असतात. ओके, आणि हे जे प्रोडक्शन जे आहे टिश्यू कल्चरमध्ये तर हे जेनेटिकली मॉडिफाय केलेले असतात टेक्निक यांचे. ओके, मॉडिफाय असतात त्यांचे. ओके, डिसीज फ्री देखील असतात आणि व्हायरस फ्री देखील असतात, म्हणजे याच्यामध्ये लवकर व्हायरस आणि डिसीज लागत नाही आहेत. बघा हे जे हायब्रिड्स आहेत, हायब्रिड प्रोडक्शन जे आहे म्हणजे बघा अशा पद्धतीचे जे हे प्रोडक्शन आहे टिश्यू कल्चरमध्ये तर हे म्हणजे हे काय करतात, स्वतःला कंप्लीट ग्रो करतात. ओके, काय करतात, स्वतःला कंप्लीट ग्रो करतात. ओके, हे स्वतःला कंप्लीट ग्रो करतात अशा प्रकारच्या टेक्निक्सने. ओके, आणि ह्यांचे जे प्लॅन्ट्स हे जे प्लॅन्ट्स असतात तर ते खूप रिअर आणि इंडेंजरस प्लॅन्ट असतात जे ग्रो होतात या टेक्निकने. ओके, टिश्यू कल्चर टेक्निक्सने. आणि हे जे प्लॅन्ट्स असतात तर ते जे हे प्लॅन्ट जे आहेत प्रोडक्ट जे आहेत ग्रो होतात. ओके, टिश्यू कल्चरच्या ह्याने. ओके, आणि जे टेन्शन असलेले देखील प्लॅन्ट्स ग्रो होतात. तर अशा पद्धतीनं काही ग्रो होतात टिश्यू कल्चरमध्ये. काय केलं जातं एक थोडीशी शॉर्टमध्ये सांगतो तुम्हाला, नाही आहे तरीही. बघा काय केलं जातं, एक प्लॅन्ट आहे तर प्लॅन्टचं एक काय केलं जातं, सिम्पल टिश्यू घेतला जातो. ओके, एक प्लॅन्टच्या ह्याच्यातला अशा पद्धतीनं, आणि तो जो आहे टिश्यू तो घेतला जातो. त्यानंतर ते टिश्यू जो आहे सिम्पल प्लेट ही जे आहे तर तो ग्रो केला जातो. ओके, ग्रो केला जातो लॅबोरेटरीमध्ये. आणि त्यानंतर त्याला जे आहे डेव्हलप केलं जातं कोणत्याही प्लॅन्टमध्ये. ओके, तर ते हे जे आहे म्हणजे अशा पद्धतीनं ग्रो केलं जातं त्या प्लॅन्टला. आणि नंतर ते जे प्लॅन्ट्स जे आहे तर ते कम्प्लिटली अशा पद्धतीनं काय ग्रो केलं जातं. पहिल्यांदा याचे टिश्यू काढले जातात, नंतर अशा पद्धतीनं ते टिश्यू जे आहेत तर त्याला इन्व्हायरमेंट दिलं जातं. ओके, ॲक्सेस इन्व्हायरमेंट दिलं जातं आणि नंतर ते काय केलं जातं, डेव्हलप होतात. प्लॅन्ट जे आहेत हळूहळूने डेव्हलप होतात आणि पुढे पूर्ण पद्धतीनं अशा पद्धतीनं ग्रो होतात.
ओके, तीच प्रोसेस आहे इथे देखील. ते जे सिम्पल टिश्यू आहेत तर ते पॅरेंट प्लॅन्टकडून हे जे आहे पॅरेंट प्लॅन्टकडून घेतले जातात. त्यानंतर ते जे सिम्पल टिश्यू जे आहेत प्लॅन्टमध्ये त्याला ॲग्री ग्रो केलं जातं. ओके, एका इन्व्हायरमेंटमध्ये त्याला ग्रो केलं जातं आणि ग्रो केल्यानंतर ते जे त्याला डेव्हलप केलं जातं थिन प्लॅन्ट्समध्ये. आणि नंतर ते काय केलं जातं, ते जे प्लॅन्ट्स आहेत तर ते अशा पद्धतीनं हे ग्रो होतात. ओके, बघा आता ॲग्री टुरिझम काय आहे हे आपण बघूयात. याला एका पद्धतीचा आपण ॲग्री टुरिझम म्हणजे एक प्रकारचा बिझनेस देखील म्हणू शकतो, चांगला बिझनेस देखील आहे. ओके, की ह्याला एका पद्धतीची इंडस्ट्री म्हणू शकतो आपण. ह्याला आपण इंडस्ट्री देखील म्हणू शकतो. बघा, बायोटेक्नॉलॉजीचा किंवा टिश्यू कल्चरचा इथं काय रोल आहे. ओके, तर हे आता प्लांटचे जे असतात, फ्लावरचे असतात, मेडिसिनचे असतात फ्लावर. ओके, प्लांट जे आहेत फ्लावर प्रोड्यूस करतात, त्यानंतर मेडिसिन हे असतात, त्यानंतर ऑर्गनमेटल प्लांट्स असतात. ओके, ऑर्गनमेटल प्लांट्स असतात. ओके, त्यानंतर व्हेजिटेबल प्लांट्स असतात, फ्रूट ट्री असतात. ओके, तर हे जे आहेत हे लार्ज स्केल असतात, खूप जास्त प्रमाणात असतात. याची देखील आपण याला देखील आपण खूप जास्त प्रमाणात प्रोड्यूस करू शकतो, खूप जास्त प्रमाणात याला आपण हे करू शकतो, उत्पादन करू शकतो याचं. ओके, आणि हे जे आहेत फुल्ली म्हणजे हे सेल्फ सफिशियन्स असतात, चांगल्या ह्याच्या असतात. आणि हे जे आहेत हे डेव्हलपमेंट जे आहे यांची ग्रो जी आहे तर ती या पद्धतीनं केली जाते. ओके, ह्यांची ग्रो जी आहे डेव्हलपमेंट ग्रो जे आहे हे अशा पद्धतीच्या प्लॅन्टला केली जाते. याला काय म्हटलं जातं, ॲग्री टुरिझम म्हटलं जातं. ओके, तर प्लॅन्ट जे असतात म्हणजे बघा, जर ते हे प्लॅन्ट फ्लावरचे प्लॅन्ट्स, मेडिकल प्लॅन्ट, ऑक्रेन्स प्लॅन्ट हे जे आहेत यांना देखील आपण खूप प्रमाणामध्ये प्रोड्यूस करू शकतो, जास्त प्रमाणामध्ये प्रोड्यूस करू शकतो. ह्यालाच काय म्हटलं जातं, टिश्यू कल्चर टेक्निक्स असं म्हटलं जातं. ओके, लक्षात ठेवा. हे बघा, हे मँगो, चिकू, त्यानंतर गोवा, हे वेगवेगळे जे रिजनल फ्रूट आहेत ते हे एका ठिकाणी पाहायला मिळत नाही आहेत. जसं की मँगो बघा महाराष्ट्रात मिळतं, त्यानंतर ॲपल जे आहे ते काश्मीर, कोकोनट केरळमध्ये, त्यानंतर कोकण साईडला पाहायला मिळतं. हे वेगवेगळे जे आहेत तर हे चिकू महाराष्ट्रात मिळतं. हे जे आहे वेगवेगळे इन्व्हायरमेंटमध्ये असते, त्यांना इन्व्हायरमेंटची गरज असते, वेगवेगळ्या टेम्परेचरची वगैरे गरज असते. पण आपण हे बायोटेक्नॉलॉजीच्या हेल्पने एका त्याला आपण म्हणजे ह्याला जे आहे बायोटेक्नॉलॉजीच्या हेल्पने एका जागेवर आपण प्रोड्यूस करू शकतो, एका ठिकाणी त्याला काय करू शकतो, ग्रो करू शकतो. ओके, मेडिकल प्लॅन्ट वगैरे, हे जे मँगो वगैरे, फ्लावरिंग प्लॅन्ट, त्यानंतर हे जे प्लॅन्ट्स आहेत तर ह्या प्लॅन्ट्सला आपण काय करू शकतो, ह्या प्लॅन्ट्सला काय करू शकतो आपण एका ठिकाणी हे करू शकतो, ग्रो करू शकतो. ओके, ॲग्रो कॉम्प्लिमेंटरी ऑक्युपेशन्स, तर हे काय आहे बघा, म्हणजे काय आहे ॲग्रिकल्चर आणि खूप सारे कमर्शियल जे पर्पजसाठी आपण यूज होतात, तर ह्या दोघांना मिळून एकत्र नाव द्यायचं म्हटलं तर हे नाव आहे त्याचं ॲग्रो कमर्शियल ऑक्युपेशन. तर बघा, आता सर्वात पहिल्यांदा आपण बघूयात ॲनिमल हजबेंडरी काय आहे ते. बघा, ॲनिमल हजबेंडरी, बघा ह्याला मराठीतून पशुपालन असं म्हटलं जातं. बघा, खास करून इंडियामध्ये खूप पूर्वीपासून याचा म्हणजे हे केलं जातं. बघा, मी जे आहे मी रुरल एरियामध्ये येतो, विलेज टाईप एरियामधून येतो. त्या ठिकाणी खूप पूर्वीपासून पहिलं याला एक म्हणजे व्यवसाय म्हटला जातो. आणखीन हे आहे जे गावाकडनं एक व्यवसाय म्हटला जातो. बघा, मी ज्या गावातून येतो, मी ज्या विलेजमधून येतो, सो थोडीशी ब्रीफ देतो. त्या ठिकाणी हा जो दुग्ध उत्तेजनक व्यवसाय आहे तो एक म्हणजे नेक्स्ट लेवलचा आहे. ओके, त्याच्यापासून म्हणजे इतके बेनिफिट्स आहेत खूप, म्हणजे त्याच्यापासून खूप म्हणजे एक टाईपचा बिझनेस झालेला आहे तो. ओके, खास करून इंडियामध्ये हा खूप पूर्वीपासून बिझनेस आहे, म्हणजे हे आहे आणि पूर्वीपासून हे याचा खूप यूज केला जातो. ओके, म्हणजे मी ज्या विलेजमध्ये येतो, माझं गाव म्हणजे दुधासाठीच प्रसिद्ध आहे, पेढ्यासाठीच प्रसिद्ध आहे. ओके, तर आपण म्हणजे धाराशिवमध्ये मी आहे. ओके, सो आपण ह्यांना पाळतो आणि यांच्याकडून आपण बेनिफिट्स घेतो, खूप सारे बेनिफिट्स घेतो, काम करून देखील घेतो यांच्याकडून. जसं की बघा, इंडियामध्ये पाहायचं म्हटलं तर खास करून ॲनिमल जे हजबेंडरी आहे याचे
प्रॅक्टिस फॉर मिल्क प्रोडक्शन. म्हणजे बघा हे जे आहे मिल्क प्रोडक्शनसाठी खूप साऱ्या प्रमाणात याचा यूज केला जातो. ओके, जसं की बघा याचा यूज आहे म्हणजे गाय, म्हैस, शेळी, ओके, ते यांच्या कॅटस यांच्या हेल्पने शेतातील वेगवेगळे कामे करून घेतली जातात. ओके, काऊ, बफेलो यांचे हे जे आहे यांच्या दुधापासून जे आहे रीस केलं जातं. जे मेल हे असतात बफेलो जे बैल असतात. ओके, बैल आपण जे आहेत त्यांच्याकडून काम करून घेतो. ओके, म्हणजे माल वाहतूक वगैरे करून घेतो. जसं की बघा तुम्ही म्हणजे गावाकडे असेल तर रिलेट करत असाल बैलगाडा. ओके, आता तर म्हणजे सर्वांनाच आहे बैलगाडा, शर्यतीमुळे सगळ्यांनाच माहीत झालेलं असेल बैलगाडा. बघा आणखीन हे गावाकडे काय आहे म्हणजे शेतातील जर आत्ता म्हणजे आता काही ठिकाणी आलेले आहे ट्रॅक्टर्स, त्यांनी वाहतूक ही सोपी झालेली आहे. ओके, पण पहिलं कसं असायचं ज्यावेळेस ट्रॅक्टर्स नव्हते त्यावेळेस बैलगाडीनीच हे करायचे, वाहायचे सर्व जे काही ओझं वगैरे असेल. आणि बैलगाडीत कशाचा यूज करायचा तर बैलांचा यूज व्हायचा. सो हेही आहे त्या ठिकाणी काय होतं ॲनिमल हजबेंडरीचा यूज होतो. ओके, तर हे आहे. आणि हे ते जे आहेत म्हणजे काऊ बफेलो वगैरे जे आहेत तर ते मिल्क प्रोडक्शनसाठी काय केलं जातं त्याचा यूज केलं जातं. ओके, आणि हे जे आणि याच्यामुळे ह्यांना काय केलं जातं पाळलं जातं. ओके, तर यांच्यामुळं ह्यांना पाळलं जातं. आणि जे लोकल इंडियन टाईपच्या व्हरायटी आहेत. ओके, तर ते व्हरायटी तुम्ही बघितलं असेल शाहीवाला गाईच्या टाईपचा जे लोकल टाईपच्या गाईच्या असतात तर त्या शाहीवाला, त्यानंतर शेंदे, गिरगाय तुम्ही ऐकले असेल तर नंतर लाल कंदारी, देवी, खिलारी देखील तुम्ही ऐकली असेल. ओके, तर हे जे आहेत हे सर्व काय आहेत इंडियन व्हरायटी आहेत. असे काही व्हरायटी आहेत जे बाहेर देशात पण पाहायला मिळतात जे मिल्क प्रोडक्शनसाठी असतात. जसं की जर्सी गाय तुम्ही ऐकलं असेल, आजकाल तर कोणालाही म्हटलं जातं ये जर्शा. ओके, तर हे एक म्हणजे हे आहे जर्सी गाय खूप दूध देते. ओके, त्यानंतर ब्राऊन सीस वगैरे हे सर्व काय आहेत हे मिल्क प्रोडक्शनसाठी काय केलं जातं यूज केले जातात. ओके, आणखीन एक म्हणजे आत्ता एक आत्ता सध्या एक फेमस आहे राजस्थानी गाय म्हणून कसं आहे. ओके, त्याच्याबद्दल काही एवढी आयडिया नाही आहे मला, पण त्याचा देखील याच्यामध्ये आता आठवलं म्हणून सांगतो. ओके, तर त्याचा देखील या ठिकाणी हे केलं जातं यूज केलं जातं. ओके, तर त्यानंतर आता हे जे लोकल व्हरायटीज जे आहेत ते हे लोकल व्हरायटीज गाय वगैरे हे सर्व इथे आहेत. ओके, तर हे सर्व हे जे आहे मी आता सांगितलं की हे लोकल व्हरायटी गाय वगैरे हे इथे या ठिकाणी आहे. ओके, तर हे जे आहेत तर ते मिल्कसाठी याचा यूज केला जातो. आणि हे जे आहेत तर म्हणजे याच्यासाठी ना प्रॉपर पद्धतीनं हे एक व्यवसाय बनलेला आहे रिअलमध्ये. ओके, सो म्हणजे खूप नेक्स्ट लेवलचा हे आहे दुधाचा हे व्यवसाय असतो. ओके, तर आता आपण त्यानंतर पोल्ट्री फार्म काय आहे तर ते बघूयात. ओके, बघा हे पोल्ट्री फार्मिंग एक म्हणजे व्यवसाय आहे. ओके, तो पोल्ट्री फार्मिंग जे आहे तर ते म्हणजे नेक्स्ट लेवलचा हे देखील आहे. तर पोल्ट्री फार्मिंग जे आहे तर ते चिकनसाठी आणि जे एग आणि मीट आहे तर याच्यासाठी काय केलं जातो तो एक व्यवसाय केला जातो. आणि याच्यामध्ये काय असतं जे बघा एक एसिल आणि म्हणजे एसिल आणि एक इंडियन व्हरायटी आहे तर यांचं हायब्रिडायझेशन केलं जातं. म्हणजे काय एसिल आणि जे लेगन आहे यांना काय केलं जातं यांचं रिप्रोडक्शन केलं जातं आणि एक नवीन व्हरायटी चिकनची ही केली जाते. ओके, आणि त्यांचं जे प्रोडक्शन आहे तर ते देखील चांगलं असतं, लार्ज नंबर असतं. ओके, आणि हे जे यांची डेव्हलपमेंट जे आहे तर ती हाय ही म्हणजे त्यांची ॲबिलिटी देखील चांगली असते, हाय टेम्परेचरली असते. आणि हे जे यूज आहे याचा यूज आहे तर ते बाय प्रोडक्ट हे जे आहे तर ते खूप साऱ्या ठिकाणी यूज केलं जातं. हे ॲग्रिकल्चर पॉलिस हे केलं जातं. ओके, तर हे यूज केलं जातं ॲग्रिकल्चर फील्डमध्ये देखील. आणि हे जे चिकन जे आहे एग आणि मीट हे म्हणजे यांचे देखील काही हे आहेत टाईप्स आहेत यांचे कशामध्ये हे आहेत तर बघा रॉड आयल रेड, त्यानंतर न्यू हन्सपर, त्यानंतर आहे फायमस रॉक, ब्लॅक रॉक,
तर हे आहेत अशा पद्धतीचे व्हरायटी आहे जे चिकनची नावे आहेत. हे म्हणजे चिकनसाठी आणि मीटसाठी आणि एगसाठी याचे अंडे ह्याच्यासाठी काय केलं जातं यूज केले जातं. आणि हे जे आहे हे जे लेयर आहे म्हणजे हे जे एगसाठी हे आहेत व्हरायटीज आहेत ओके. आणि जे केले जे वगैरे आहे ते हे आहे ओके. तर त्यानंतर नेक्स्ट आहे पोल्ट्री फार्म झालं ओके. तर सेरिकल्चर म्हणजे रेशमी शेती. तर बघा ही रेशमी शेती म्हणजे जे रेशीम किडा असतो जे आपण रेशीम कपडे घालतात ते रेशमी किडानं रिअर खूप असतो, खूप तुरळीक याच्यात असतो. आणि ह्याचे कपडे बघितले तर खूप कपडे महाग असतात ओके. हजारोंना खूप म्हणजे खूप महाग मिळतात ओके. कारण हे खूप रिअर मिळतात, खूप महाग म्हणजे इतके नसतात. आणि बघा जी वस्तू अशी कमी प्रमाणात मिळते ना त्याचा भाव जास्त असतो ओके. एक टाईपचा हा किडा असतो ओके. रेशमी किडा असतो ओके. त्याला मोज पण म्हटलं जातं. आणि हा जो किडा आहे हा खूप फेमस व्हरायटी आहे याची ओके. तर जे एक फेमस व्हरायटी आहे याची पुढे हे बघत ओके आपण. हे याची एक फेमस व्हरायटी आहे तर ती म्हणजे बोमपिक्स मोरी ही जी आहे त्याची एक म्हणजे फेमस व्हरायटी आहे, मोस्ट फेमस व्हरायटी आहे ओके. आणि यांची जी आहे म्हणजे रेशमी किड्यापासून ते हे बनवलं जातं ओके. हे म्हणजे पेपरला विचारलं जाऊ शकतं की कोणती फेमस व्हरायटी वगैरे आहे तर हे छापून यायचं फक्त एवढं ओके. तर बघा हे कसं होतं तर काय होतं पहिल्यांदा ते जे आहे पहिल्यांदा ईग होतो, त्यानंतर लार्वा, त्यानंतर प्युपा आणि मग ते काय होतं जे हे आहे म्हणजे अडल्ट मोथ हे होतं ओके. तर म्हणजे काय होतं हे 10 दिवसाने हे होतं ओके. तर म्हणजे बघा काय होतं की जे काय होतं की जे 10 अगोदर जे कन्वर्ट होणार असतं ओके. 10 दिवसा अगोदर बिफोर 10 डे प्युपा जे आहे तर ते कन्वर्ट होणार असतं. 10 दिवसा अगोदर जे कन्वर्ट होणार असतात त्याच्या अगोदर काय केलं जातं ही प्युपामध्ये कोकोन्स असतात ओके. कोकोन्स प्युपा इज नथिंग बट कोकोन्स असतात ओके. त्यांना काय केलं जातं गरम पाण्यामध्ये टाकलं जातं का कारण ते कन्वर्ट होऊ नये म्हणून. जर कन्वर्ट झाले तर त्यांच्यापासून बटरफ्लाय बनतात बघा. बटरफ्लाय जे आहे याच्यापासून असंच बनतात ओके. तर आणि ते जे आहे तर ते कन्वर्ट झाले तर बटरफ्लाय होतात. आणि जे प्युपा आहेत तर ते प्युपा नंतर गरम पाण्यात हे टाकल्यानंतर काय केलं जातं त्यांच्यावर एक अशी लेयर येते ओके. लेयर टाईप येते स्किनवर पांढऱ्या कलरची, अशा टाईपनी काही लेयर्स येतात. आणि ती जी आहे ते त्याची गोळा केली जाते आणि ती गोळा करून त्यानंतर ते त्याचे रेशमी धागे वगैरे केले जातात. ते बघू शकता अशा पद्धतीनं काही असते याची ओके. अशा पद्धतीनं हे आहे त्याची एक शेती केली जाते अशा पद्धतीनं त्यांना ओके. किडे खाऊ घातले जातात आणि ते हे आहे एक त्याची प्रोसेस देखील आहे या ठिकाणी आणलेली मी. बघा पहिल्यांदा अंडं असतं ओके. अशा अंड्यातून ते एग असतं, एग नंतर लावा ते अशा किड्याचं रूप धरतं ओके. त्यानंतर प्युपा असं म्हणजे एक स्वतःभोवती एक असं हे करतं ला काय म्हणतात स्वतःभोवती असं धाग्याने गुंडाळून घेतो ओके. आणि त्यानंतर त्याला जर गरम पाण्यात नाही टाकलं तर तो काय बनतो असे फुलपाखरे बनतो ओके. तर ते काय केलं जातं याला इथंच गरम पाण्यात हे केलं जातं आणि त्याच्यावरचा जो काय धागा आहे तो काय केला जातो काढला जातो. आणि तशा पद्धतीने प्रोसेस आहे. तर ते खूप म्हणजे रिअल एवढी आहे त्याच्यामुळे खूप महाग विकला जातो याच्यामुळे ओके. तर ही आहे. तर थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज. मिळूयात नेक्स्ट चॅप्टरमध्ये. एक लास्ट चॅप्टर राहिलेला आहे ओके. तुमचा 18वा चॅप्टर राहिलेला आहे. त्यानंतर सिलेबस पूर्ण कंप्लीट इंड होतं आहे ओके. त्यानंतर कमेंटमध्ये सांगा तुमचा 9चा पेपर्स कधी येतं ओके. तर म्हणजे आता 3 ते 4 दिवसात तुमचा ते देखील चॅप्टर संपेल ओके. तर थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज. मिळूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.